जेव्हा खाकीचा आवाज दणक्यात ऐकू येतो तेव्हा गुन्हेगार थरथर कापतात. आणि अशाच एका सिंगम स्टाईल ऑफिसरनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की न्यायासाठी झटणारा पोलीस अधिकारी फक्त वर्दीत नाही तर वज्रासारखा इच्छाशक्तीतून बनलेला असतो. होय, आपण बोलतोय ठाणे पोलीस आयुक्तालयाचे डीसीपी अतुल झेंडे यांच्याबद्दल, ज्यांनी खऱ्या अर्थानं सदरक्षणाय खलनिग्रहणाय या बोधवाक्याचा अर्थ कृतीतून दाखवून दिला आहे. विशाखापट्टणमच्या जंगलातून थेट कल्याणपर्यंत पोहोचणाऱ्या ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला आहे. या ऑपरेशनचं नेतृत्व केलं डीसीपी अतुल झेंडे सरांनी आणि या कारवाईनं ठाणे पोलीस आयुक्तालयात पहिली मोठी मोक्का कारवाई नोंदवली गेली आहे. या टोळीचा म्होरक्या गुफरान शेख याला कल्याणमधून अटक करण्यात आली तर त्याच्या 16 साथीदारांवर मोक्का अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मागील 3 वर्षापासून ही टोळी ओडिशा, तेलंगणा, सोलापूर, पुणे, बदलापूर आणि मुंब्रा येथे सक्रिय होती. पण डीसीपी अतुल झेंडे सरांच्या नेतृत्वाखाली खडकपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईल ऑपरेशन राबवत संपूर्ण टोळीला जेरबंद केलं आहे. या कारवाईत 62 किलो गांजा, एक पिस्तूल, जिवंत काडतुस, वॉकी टॉकी आणि वाहनं मिळून 70 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई म्हणजे फक्त ड्रग्ज रॅकेटवर प्रहार नाही तर तरुणाईला नशेच्या गर्तेत ओढणाऱ्या काळ्या बाजाराला दिलेला जबरदस्त धक्का आहे. डीसीपी अतुल झेंडे सर आणि त्यांच्या टीमनं धैर्य, बुद्धिमत्ता आणि जबाबदारीचं परिपूर्ण उदाहरण घालून दिलं आहे. सिंगम स्टाईल काम करून आपलं कर्तव्य चोख बजावणाऱ्या खाकीला सॅल्यूट या वाक्याचा अर्थ आज खऱ्या अर्थानं जिवंत झाला आहे. कल्याण पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की न्याय उशिरा येतो पण जेव्हा येतो तेव्हा तो सिंगम स्टाईल मध्येच येतो.